ओके. ओके. आणि त्यामध्ये मग आपण शिकलो की देवाचं देवाचं गौरव करणं आणि अं, आणि त्याचा आनंद घेणं. बरोबर. देवाचं गौरव करणं आणि त्याच्यामध्ये आनंद करणं. त्यानंतर आपण दुसरा जो प्रश्न होता ज्यावर आपण अगोदर शिकलो, ज्यावर आपण मनन केलेलं आहे. आणि तो प्रश्न म्हणजे मग आपण देवाचं गौरव कसं करू शकतो, तो नियम आपल्याला कुठं पाहायला भेटतो, तर मग केवळ देवाचं वचन आहे जे आपल्याला काय करतं, देवाचं गौरव आपण कसं करावं आणि त्याचा आनंद कसा घ्यावा त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतं. मग तिसरा प्रश्न देवाच्या वचनाबद्दल होता, नाही का? आणि मग चौथा प्रश्न आपण पाहिला की जिथं देव म्हणजे काय. आणि मग तिथं आपण देवाबद्दल शिकत असताना त्याची जी गुणवैशिष्ट्ये आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. आणि त्याच अनुषंगाने आपल्याला पुढं जो पाचवा प्रश्न आहे जो आज आपण पाहणार आहोत, तर त्या प्रश्नाकडे पाहत असताना तो प्रश्न अशा प्रकारचा आहे जो आपल्या स्क्रीनवर पण दिसत असेल. तो म्हणजे काय, की एकापेक्षा अधिक देव आहेत का? एकापेक्षा अधिक देव आहेत का? आणि त्याचं उत्तर समोर अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं. तर आपण पाहू शकतो केवळ एकच देव आहे आणि तो जिवंत आणि खरा देव आहे. आणि यावरच आज आपण विचार करणार आहोत की ज्या देवावर आपण विश्वास ठेवतो, जो एकच आणि जिवंत खरा असा देव आहे, तो देव त्याने कशा प्रकारे स्वतःला प्रगट केलेला आहे ते आपण थोडक्यात आज पाहणार आहोत. परंतु त्याच्याकडे जाण्या अगोदर ज्यावेळेस एकच जिवंत खरा देव त्याबद्दल आपण विचार करतो, तर एकच हा जो शब्द आहे, तो शब्द आणि एक शब्द नाही का, एक आणि एकच यामध्ये काय फरक आहे, कोणी सांगू शकतं का? एक आणि एकच या दोन वाक्यामध्ये काय वाटतं तुम्हाला, काय फरक असू शकतो? बरोबर, अगदी बरोबर. एक म्हटल्यानंतर अगोदर काहीतरी अजून आहेत त्यांच्या पैकी एक. बरोबर. परंतु ज्यावेळेस एकच आपण विचार करतो, तर म्हणजे याचा अर्थ हा आहे की त्याच्या शिवाय दुसरा देवच नाही. आणि ज्यावेळेस आपण देवाबद्दल शिकतो, तर जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे देवाकडे पाहिलं जातं, नाही का? आपण नेहमी ह्या गोष्टी शिकत आहोत. जगाच्या दृष्टीने देव वेगवेगळ्या प्रकारे आहे. कोणी म्हणतात की देव जो आहे तो एक अंतिम सत्य आहे. तो एक अशा प्रकारचं सामर्थ्य आहे जे आपण व्यक्त करू शकत नाही, पण काहीतरी असं आहे जे कार्य करत आहे. काही लोक जे आहेत ते म्हणतात की दोन वेगवेगळ्या शक्ती या जगामध्ये कार्य करत आहेत आणि त्यामध्ये मग एक चांगली आणि एक वाईट, त्याला द्वैतवाद म्हणतात, नाही का? देवाबद्दल ते अशा प्रकारे विचार करतात. म्हणूनच जे वाईट घडतं त्यावेळेस ही वाईट जी शक्ती आहे ती काय करते, चांगल्या शक्तीवर प्रबळ ठरते. आणि मग जेव्हा चांगलं चांगलं घडत चालतं त्यावेळेस मग चांगली शक्ती वाईटावर प्रबळ ठरते. मग ते अशा प्रकारे विश्वास ठेवतात. काही ठिकाणे आपण पाहतो मानवतावाद, नाही का, जिथं ते मानव देव आहे. नास्तिक लोक तर म्हणतात की देवच नाही. काही लोक काही ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं सर्व काही देव आहे. तर काही म्हणतात की अनेक भिन्न भिन्न देव आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दर्जा आहेत. वेगवेगळ्या प्रकारे जग देवाकडे पाहतं. बरोबर. पण जेव्हा आपण देवाबद्दल पाहतो, पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेल्या देवाबद्दल आपण ऐकतो, तर मग काय वाटतं तुम्हाला, देव जो आहे, जग ज्या प्रकारे देवाला मानतं त्याच प्रकारचा देव हा पवित्र शास्त्राचा देव आहे का?
बरोबर आहे. जय जग ज्या प्रकारे नाही, देवाला नाही, मानतं, नाही. नाही, बरोबर की नाही? पवित्र शास्त्रामध्ये जो प्रगट झालेला देव आहे आणि जग ज्या दृष्टीने देवाबद्दल पाहतं, तो देव हा पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेला देव नाही. बरोबर की नाही? आणि मला एक सुंदर एक व्याख्या आवडती देवाबद्दलची, जी BTCPच्या पुस्तकामध्ये 5व्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस देवाबद्दल ते लिहितात, त्यावेळेस ते म्हणतात की एकच व्यक्तिवाचक देव आहे. तो सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी असून तोच या विश्वाचा सार्वभौम निर्माण करता, सत्ताधीश आणि धारक आणि पालक आहे. खूप सुंदर ही व्याख्या आहे की जिथं एकच व्यक्तिवाचक देव आहे, जो एक शक्ती नाहीये, तर तो व्यक्ती आहे, आपल्याला पाहायला भेटतो. पण तो कसा आहे बरं? तो सर्वश्रेष्ठ आहे, तो सर्वव्यापी असून तो सार्वभौम निर्माण करता आहे, तो सत्ताधीश आहे, तो धारक आणि पालक आहे. बरोबर. आता त्या देवाबद्दल शिकत असताना जो प्रश्न आपला होता आणि त्या प्रश्नामध्ये जे उत्तर दिलेलं आहे बघा, की केवळ एकच देव आहे, एकच देव आहे. तर मग त्याच्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ ठिकाणी शिकायला भेटल, परंतु अगदी स्पष्ट रीतीने आपण एका ठिकाणी पाहू शकतो, जे अनुवाद 6व्या अध्यायामध्ये आणि वचन 4 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं. बरोबर. अनुवाद 6 आणि 4 आपण काढूया आपण. हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा कसा आहे? अनन्य परमेश्वर आहे, अनन्य परमेश्वर आहे. याच वचनावर आपण या सायंकाळी मनन करणारो बारकाईने, की नेमकं श्रवण कर म्हणजे काय आहे, आणि देव परमेश्वर आणि अनन्य परमेश्वर, नाही का, जे शब्दप्रयोग इथे केलेले आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात शिकू आणि त्यातून हे समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण की केवळ एकच देव आहे हे कसं सिद्ध होतं. आता सगळ्यात अगोदर आपल्याला माहित आहे की अनुवादाचं जे पुस्तक आहे ते कधी लिहिण्यात आलं, कुणासाठी लिहिण्यात आलं, तर इस्रायलच्या त्या नवीन पिढी समोर आपल्याला पाहायला भेटतं मोशे जो आहे पुन्हा त्या सर्व गोष्टींबद्दलच पुन्हा अनुवाद तो करत आहे, पुन्हा त्या गोष्टींची आठवण करून देत आहे, नियमशास्त्राबद्दल तो पुन्हा आठवण करून देत आहे त्यांना, त्या नवीन पिढीला त्याची जाणीव करून देत आहे. आणि मग नक्कीच त्यामध्ये तो आतापर्यंत घडलेल्या गोष्टी आणि सगळ्या गोष्टी त्याच्या हृदयात आहेत आणि तो त्या मंडळी समोर, इस्रायल लोकांसमोर, त्या नवीन पिढी समोर मांडतो की त्या देवाने कशा प्रकारे मिस्र देशातून तुम्हाला बाहेर काढलं. तो देव आपल्या पूर्वजांचा देव आहे, तो कसा करार जपणारा देव आहे. आणि जेव्हा या वचनामध्ये आपण येतो तर इथं खास करून श्रवण कर म्हटलेलं आहे. हे इस्रायला श्रवण कर. आता श्रवण कर या शब्दाबद्दल जर आपण पाहिलं तर तिथं जो मूळ शब्द वापरलेला आहे शेमा, हा जो शब्द आहे तो आपल्याला कशाबद्दल सांगतो? हा शब्द एक इब्री जी विश्वासाची कबुली आहे, खर तर त्या कबुलीबद्दल आहे. एक विश्वासाची कबुली आहे की आपला देव कोण आहे. त्यांच्या विश्वासाची ती कबुली होती, ती आपली विश्वासाची कबुली आहे. जी देव कोण आहे आणि त्याच्या प्रती आपली कर्तव्य काय आहेत त्याबद्दल आहे. कारण पुढे लगेच वचन जर तुम्ही 5 पाहिलं आणि 6 पाहिलं तर मला असं वाटतं तिथे लगेच मोशे जो आहे त्यांना मग पुढे याची जाणीव करून देतो की तो आपला देव परमेश्वर याच्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने तू काय कर म्हटलेला आहे? प्रीती कर म्हटलेला आहे. बरोबर. प्रेम कर म्हटलेलं आहे. तर मग लगेच इथं देव कोण आहे आणि आपली कर्तव्य काय आहे, दोन्ही गोष्टी समोर आपल्याला पाहायला भेटतात. पण इथं काय म्हटलेलं आहे की श्रवण कर, तर जणू काय ऐक, हे एक महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी महत्वाची बाब आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला आणखी कुठं पाहायला भेटतात का शब्द, ज्याला कान आहे तो ऐको, असं कुठं ऐकतो का आपण? कुठं पाहायला भेटतं का आपल्याला? वाचाय आपण कुठं वाचलंय का बायबलमध्ये? कुठं? स्फटिकरणामध्ये. बरोबर. म्हणजे काहीतरी आपण विचार करू शकतो आहे ना ऐकण्याबद्दल. इथं सुद्धा त्या काहीतरी महत्वाचं आहे.
की ज्याबद्दल तो आठवण करून देत आहे मोशे, की इस्रायला तू श्रवण कर म्हटलेला आहे. आणि पण तिथं ज्यावेळेस आपण विचार करतो तर तिथं काय म्हटलेलं माहितीये का प्रगटीकरणामध्ये? काय म्हटलेलं आहे? बरोबर आहे का? ज्याला कान आहेत तो ऐकू. कुठं प्रगटीकरणामध्ये की नवीन करणामध्ये अजून कुठं म्हटलेलं आहे? येशू ख्रिस्ताने जे संदेश दिला हा, बरोबर. ज्याला कान आहे तो ऐको. ख्रिस्ताने ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये पाहतो, ज्यावेळेस संदेश दिले त्यानंतर ज्याला कान आहे तो ऐको म्हटलेला आहे. आणि प्रगटीकरणामध्ये सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचा शब्द प्रयोग पाहायला भेटतो. म्हणजे त्याचं महत्व ते आपल्याला दाखवितं. आता पुढं काय म्हटलेलं आहे की आपला देव हा आपला देव एक जवळीकतेचं नातं दाखवणार आहे, की तो तुमचा देव आहे, तो माझा देव आहे, तो आपला देव आहे. पण हा आपला देव हा कसा आहे, तो कोण आहे, तर त्याच्याबद्दल बोलत असताना आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. कोण आहे तो? अनन्य परमेश्वर आहे. आता अनन्य हा जो शब्द आहे ना फार महत्वाचा शब्द आहे. कारण ज्यावेळेस अनन्य या शब्दाबद्दल आपण मनन करतो खास करून, तर सगळ्यात अगोदर हा जो शब्द आहे जिथं वापरण्यात आलेला आहे आणि त्याचा त्याचा मूळ शब्द जर आपण पाहिलं तर एखाद हा शब्द तिथं वापरलेला आहे. आता मूळ शब्दाबद्दल का बरं आपण इथे विचार करतो खास करून? कारण त्या शब्दामागे काहीतरी महत्व आहे, काहीतरी महत्व आहे. तर तो शब्द आपल्याला कशाबद्दल सांगतो की असं असं म्हणजे काय म्हणतात त्याला की असं सत्य जिथं आपल्याला पाहायला भेटतं की त्या दोन गोष्टी आहेत त्या एकत्र आल्या तरी सुद्धा त्या एक म्हणून दाखवल्या जातात. बरोबर. आणि तशाच प्रकारचा जर शब्द तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात अगोदर पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्ती अध्याय 1 आणि वचन 5 मध्ये पाहायला भेटेल आपल्याला, जिथं आपल्याला शिकायला भेटतं की देवाने सर्व काही घडवलेलं आहे. पहिला दिवस आपण म्हणतो आपण. वचन 5 आपल्याला काय सांगतं? संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस म्हटलेला आहे. एक दिवस, एक दिवस. तिथं हा एखाद हा शब्द वापरलेला आहे. सकाळ आणि संध्याकाळ झाली तेव्हा एक दिवस झालेला आहे. बरोबर. या दोन, सकाळ संध्याकाळ आणि सकाळ मिळून एक दिवस असं दाखवते इथं. बघा बघा, पहिला दिवस म्हटलेला आहे. बरोबर. तर एखाद या शब्दाबद्दल आपण विचार करत असताना का बरं त्या शब्दाबद्दल आपण इतका विचार करणं गरजेचं आहे? तो शब्द आपल्याला आणखी इतर ठिकाणी कुठं पाहायला भेटतो? तर निवास मंडपाच्या बाबतीत सुद्धा ज्यावेळेस आपण विचार करतो, निर्गमाचं पुस्तक आपण वाचतो 26व्या अध्यायामध्ये वचन 6 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं सांगण्यात आलेलं आहे की सोन्याचे 50 आकडे त्यांनी बनवावेत आणि ह्या आकड्यांनी काय करावं म्हणे, पडदे एकमेकांना अशा प्रकारे जोडावेत की सर्व मिळून निवास मंडप अखंड होईल म्हटलेला आहे. तर तो अखंड निवास मंडप कधी होणार आहे? तर ते सोन्याचे जे 50 आकडे आहेत ते बनवलेले आहेत आणि त्यांनी ते पडदे एकमेकांना अशी जोडलेले आहेत आणि जेव्हा ते सर्व जोडलेलं तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला तो अखंड असा निवास मंडप पाहायला भेटल. तर तिथं सुद्धा हा शब्द वापरलेला आहे. का बरं मी या गोष्टीबद्दल बोलत आहे? कारण पवित्र शास्त्र ज्या देवाबद्दल बोलत आहे तो अनन्य देव का आहे? कारण तो एकमेव देव आहे, परंतु हा एकमेव देव त्रैक्य देव आहे. म्हणून अनन्य हा जो शब्द आहे एखाद, तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. का बरं? कारण एखाद हा शब्द आपल्याला त्याचीच आठवण करून देतो आणि त्याची सुरुवात आपल्याला अगदी सुरुवातीला पण पाहायला भेटतो, जसं एलोही अनेक वचनी तो शब्द आहे. बरोबर. आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर त्यामध्ये हा शब्द आहे एकात म्हणजे काय, एकाच देवपणामध्ये सामावलेले जे 3 व्यक्ती आहेत त्या व्यक्तींबद्दल तो मार्गदर्शन करतो. पूर्ण देवपणाबद्दल तो मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण देवाबद्दल शिकतो, पवित्र शास्त्रातील देवाबद्दल शिकतो, तर सुरुवातीपासून जो देव पवित्र शास्त्रामध्ये प्रकट झालेला आहे तो त्रैक्य देव आहे. बरोबर. तो कसा आहे? त्रैक्य देव आहे.
आणि त्रैक्याबद्दल जुन्या करारामध्ये जरी स्पष्ट रीतीने काही आपल्याला शिक्षण पाहायला भेटलं नसेल तरी त्याची चाहूल आपल्याला नेहमी होते. अगदी अध्याय 1 मध्येच चला आपण आपल्या प्रतिरूपाचा नाही का मनुष्य घडू म्हटलेला आहे. तर तिथं सुद्धा एकमेकांमधील ते संभाषण त्रैक्यातील आपल्याला पाहायला भेटतं. सुरुवातीलाच प्रारंभी देव, तिथं सुद्धा तो शब्द अनेक वचनी रीतीने आपल्याला पाहायला भेटतो आणि त्याचं अधिक प्रदर्शन आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला भेटतं. स्वतः ख्रिस्ताने सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे. जर आपण मते 28वा अध्याय जर पाहिला आणि वचन 19 मध्ये आपल्याला तिथं पाहायला भेटतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. 3 वेगळे व्यक्ती म्हणून आपल्याला तिथं पाहायला भेटतील. त्यानंतर कलसे 2:9 मध्ये जर तुम्ही पाहिलं, मते 12 मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं, तर तिथं तुम्हाला ख्रिस्त आणि आत्मा यांना देवाबरोबर एक गणण्यात आलेला आहे. तर ज्यावेळेस आपण त्रैक्य देव नाही का त्रैक्य देवाबद्दल शिकतो, तर आपण हे नेहमी लक्षात घेणं गरजेचं आहे की 3 वेगळे देव नाहीये. कारण पवित्र शास्त्र आपल्याला एकाच जिवंत खऱ्या देवाबद्दल शिकवितं. आणि म्हणूनच हा जो प्रश्न आहे ना आपला, एकापेक्षा अधिक देव आहेत का? तर मुळीच नाही. कारण पवित्र शास्त्र आपल्याला एकाच देवाबद्दल शिकवितं आणि तो एकच देव आपल्याला या 3 व्यक्तित्वामध्ये पाहायला भेटतो. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. बरोबर? आता ज्यावेळेस आपण त्यांच्याबद्दल शिकतो तर वेगवेगळे उदाहरणं लोक देतात त्यांच्याबद्दल नाही का? पण त्रैक्याला समजून घेण्यासाठी कोणतीच उदाहरणं योग्य नाहीये. आपल्या जगातील आपले विचाराच्या मानाने आपण हे विश्वासाने घेतो की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हा त्रैक देव आपल्याला माहित आहे. 3 वेगळे देव नाही. पण त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं पिता हा पुत्र नाहीये, पुत्र हा पवित्र आत्मा नाहीये किंवा पवित्र आत्मा हा पिता नाहीये. बरोबर? हे फार आपल्या बुद्धीमध्ये गोंधळ करणारी गोष्ट असणार आहे. पण हे आपण विश्वासाने घेतो. हे आपण विश्वासाने घेतो. ज्यावेळेस आपण एकच जिवंत खरा देव याबद्दल विचार करतो, तर आपण हे सरळ-सरळ विचार करायला पाहिजे, की पिता 100% देव आहे. ज्या प्रकारे पूर्ण देव पण पित्यामध्ये आहेत, तेच पूर्ण देव पण आपल्याला पुत्रामध्ये पाहायला भेटतं आणि तेच पूर्ण देव पण आपल्याला पवित्र आत्म्यामध्ये पाहायला भेटतं. त्यांच्यामध्ये 1, 2 आणि 3 असा दर्जा नाही, की पिता थोडा वरती नाही का, मग नंतर पुत्र 2 नंबरला आणि मग पवित्र आत्मा 3 नंबरला नाही. दोघंही अगदी एकाच नंबरला आहेत. तिघही आपल्याला एकाच नंबरला पाहायला भेटतील. कारण पूर्ण देव पण आपल्याला तिघामध्ये पाहायला भेटतं. पण पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा आपण येतो, तर आपल्याला कधी-कधी गोंधळात पाडणारी गोष्ट भेटतं. काय बरं? एकीकडे ख्रिस्त म्हणतो, की मी माझं स्वतःच काही बोलत नाही म्हणजे मला पिता सांगतो ते मी बोलतो. दुसरीकडे पवित्र आत्मा त्याच्याबद्दल सांगितलं की तो ख्रिस्ताचा गौरव करतो. मग जर पूर्ण देव पण पित्यामध्ये आहे, जर पूर्ण देव पण प्रभू ख्रिस्तामध्ये आहे आणि जर पूर्ण देव पण पवित्र आत्म्यामध्ये आहे, तर मग ह्या गोष्टी आपण कशा समजू शकतो? काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळेस ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो, की मी माझ्या स्वतःच बोलत नाही, नाही का? माझी स्वतःची इच्छा पूर्ण करायला आलेलो नाही म्हणे. तर जे पिता मला सांगतो ते मी पूर्ण ते मी करतो. त्यानंतर पवित्र आत्म्याबद्दल पण सांगितलं, की तो माझं गौरव करणार आहे. एकमेकांच्या अधीन हे दिसतील, बरोबर? तर मग काय वाटतं तुम्हाला? कसं आपण हे समजून घेऊ शकतो? हो, बरोबर. ख्रिस्ताचं परिपूर्ण आज्ञापालन. बरोबर. आणखी काय म्हणू शकतो आपण? काय सांगू शकतो? जर ते एकाच दर्जाचे आहेत, बरोबर? देव म्हणून. समान दर्जाचे, समान गौरवाचे आहेत ते. तर मग ज्यावेळेस अशा प्रकारचे वचन आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, काय वाटतं, की मग त्यावेळेस आपण कसं त्यांना समजून घेऊ शकतो?
विचारू शकतील ना प्रश्न आपल्याला, बरोबर की नाही? कारण जर आपण एकच जिवंत खऱ्या देवाबद्दल विचार करतो, बरोबर, आणि ज्यावेळेस त्रैक्याबद्दल आपण पाहतो की पूर्ण 100% पिता देव आहे, तशाच प्रकारे पुत्र सुद्धा 100% देव आहे आणि पवित्र आत्मा सुद्धा 100% देव आहे. मग अशा प्रकारची वचनं आम्ही पाहतो. मग आपण काय सांगू शकू, आपण कसं ते समजून घेऊ शकतो, नाही का? देवपणाबद्दल आपण ज्यावेळेस विचार करतो तर ते अगदी समान पातळीवर आहे, बरोबर, समान गौरवास पात्र ते आहे. कारण 100% देव पण या त्रैक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात पूर्णपणे. पण हा त्रैक्य देव जो आहे तो तारणाच्या कार्यामध्ये स्वतःहून एकमेकांच्या अधीन होताना आपल्याला दिसतं. तारणाच्या कार्याबद्दल आपल्याला या सर्व गोष्टी पाहायला भेटतात. कारण ख्रिस्ताचं येणं हे त्या उद्धाराच्या बाबतीत आहे. पवित्र आत्म्याचं सुद्धा जे कार्य आहे त्या तारणाच्याच बाबतीत आहे, बरोबर की नाही? कारण आपण ज्यावेळेस तारणाबद्दल पाहतो तर पिता जो आहे तो तारणाची योजना करतो. पित्याने तारणाची योजना केलेली आहे, पुत्राने ती सिद्धीस नेलेली आहे आणि पवित्र आत्मा जो आहे तिचं लागूकरण प्रत्येक त्याच्या निवडलेल्या लोकांच्या हृदयात करतो. आणि पवित्र आत्मा जो आहे तो नेहमी काय करतो, मग ख्रिस्ताचं गौरव दाखवितो. तो नेहमी आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवत आहे. परंतु ह्या कृतीमध्ये सुद्धा त्रैक्याचं गौरव होतं. त्रैक्याचं गौरव होतं. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मी पित्याची इच्छा पूर्ण करायला आलेलो आहे, तेव्हा सुद्धा पित्याचंही गौरव झालं आणि पुत्राचंही झालं. कसं झालं बरं? त्याचं उत्तर आपल्याला योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं. काय म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या त्या प्रार्थनेमध्ये? हे पित्या म्हणे, जे माझं गौरव तुझ्याकडे अगदी सुरुवातीपासून होतं म्हणे, नाही का, त्या योगे तू माझं गौरव कर. तर बघ कसं पित्याचं गौरव होणार होतं आणि पिता त्याचं गौरव कसं करणार होता, तर त्या वधस्तंभावर त्याचं जाणं लगेच आपल्याला पाहायला भेटतं. तर ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याद्वारे पित्याचं गौरव करत होता आणि वधस्तंभावर जाण्याद्वारे ख्रिस्त स्वतःचाही गौरव करत होता. कारण ख्रिस्ताचा वधस्तंभ जो आहे त्याची त्याची महानता, त्याचा अद्भुतपण, त्याचं पावित्र्य आणि तो परिपूर्ण देव काय आहे ते अगदी त्याची अगदी सुंदर झलक आपल्याला ते दाखवितं. आणि त्याच अद्भुत कार्याचं लागूकरण देव पवित्र आत्मा त्याच्या लोकांच्या हृदयात करतो, बरोबर. तर ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या वचनांबद्दल पाहतो तर तारणाच्या कार्यामध्ये त्रैक देव स्वतःहून एकमेकांच्या अधीन झालेला आपल्याला पाहायला भेटतो. ओके, तर तो देव आहे जो कसा आहे, अनन्य म्हटलेला आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे बरं त्या उत्तरामध्ये? तो एकच देव आहे आणि पुढे काय, जिवंत आणि खरा देव आहे. ज्यावेळेस आपण त्या उत्तराबद्दल पाहतो सगळ्यात महत्वाचे हे शब्द प्रयोग आहेत की तो कसा आहे, जिवंत आणि खरा देव. आपण जिवंत आणि खऱ्या देवाची लेकरं आहोत. आणि यिर्मया 10 आणि मला असं वाटतं वचन 10 जर आपण वाचलं तर तिथं अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला त्या वचनामध्ये आपल्याला शिकायला भेटेल, जिथं काय म्हटलेलं आहे, तरी परमेश्वर सत्य देव आहे, तो जिवंत देव, सनातन राजा आहे. त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते, त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. आता ज्या एकाच देवाबद्दल आपण शिकत आहोत, तो अनन्य देव आहे आपल्याला पाहायला भेटतं. त्या त्रैक देवाबद्दल आपण पाहतो, पण तो देव जिवंत आणि खरा देव आहे. आता जिवंत आणि खरा देव या दोन शब्दांचं महत्व काय आहे इथं? जिवंत आणि खरा देव का बरं मुद्दाम होऊन या उत्तरामध्ये जिवंत आणि खरा देव म्हटलेला आहे? कारण जर जिवंत आणि खरा देव आहे तर याचा अर्थ मृत आणि खोटे देव पण पाहिजे, बरोबर की नाही? तर जिवंत आणि खरा देव ही वास्तविकता दाखवितं की आपला देव हा मृत नाहीये, आपला देव हा निष्क्रिय नाहीये. आपला देव जो आहे तो निर्जीव नाहीये, तर तो कसा आहे, तो कार्य करणारा आहे, तो जिवंत देव आहे. आता ज्यावेळेस जिवंत याबद्दल आपण शिकतो की तो जिवंत आहे,
तर आपल्याला आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ते आपल्याला त्याच्या अस्तित्वाबद्दल दाखवितं की तो खरंच आहे, तो अस्तित्वात आहे, खरोखर आहे तो. म्हणूनच ज्यावेळेस मोशेला देव त्याचं नाव सांगतो नाही का, ज्यावेळेस त्याच्या नावाचा उल्लेख करतो म्हणतो की मी आहे, मी आहे, स्व अस्तित्व असणारा देव, ज्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, जो सार्वकालिक, जो जो स्व अस्तित्व असणारा देव आहे. बरोबर, जो जो मानव निर्मित नाहीये. बरोबर, त्याला त्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी कोणत्या दुसऱ्या पुराव्याची गरज नाहीये किंवा कोणत्या गोष्टीची गरज नाही. ज्यावेळेस तो जिवंत आहे त्याबद्दल आपण पाहतो, तर त्याच्या अस्तित्वाबद्दल ते आपल्याला शिकवितं. दुसरी गोष्ट, तो जिवंत आहे म्हणजे हे आपल्याला याची देखील जाणीव करून देतं की तो कार्य करतो, तो शांत बसलेला नाही, तो निष्क्रिय नाहीये. म्हणून ते आपल्याला त्याच्या निर्मितीतून पाहायला भेटतं की तो महान निर्माण करता आहे, त्यासोबत तो जतन करणारा आहे, तो मार्गदर्शन करतो, तो न्याय करतो आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो महान तारणारा सुद्धा आहे. स्तोत्रकर्ता 121 मध्ये तो काय म्हणतो की, तो म्हणतो इस्रायलाचा परमेश्वर जो देव आहे तो आपला कोण आहे, तो रक्षक आहे, त्याला कधी झोप लागत नाही, नाही का, आणि तो कधी डुलकी घेत नाही म्हटलेला आहे. तो निष्क्रिय असा नाही, तो कधी झोपत नाही, कारण तो नेहमी सर्वदा तो काय करतो, कार्य करणारा देव आहे. आणि ज्यावेळेस आपण तो जिवंत आहे याबद्दल शिकतो, तर ते आपल्याला आणखी पुढे जाऊन याची आठवण करून देतो की तो आपल्यासोबत योग्य नातं प्रस्थापित करणारा तो देव आहे. तो आपल्या प्रार्थना ऐकतो, बरोबर, तो आपल्या प्रार्थनेला उत्तर देतो, तो आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप पण तो करतो, बरोबर. सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. जसं स्तोत्र 34 जर तुम्ही पाहिलं 15 मध्ये, की तो आपलं नेत्र, देवाचे नेत्र जे आहेत धार्मिकांकडे असतात म्हटलेले आहेत, धार्मिक लोकांकडे त्याचे नेत्र असतात नाही का. तर तो जिवंत आहे, तर त्याबद्दल शिकत असताना तर त्याचं अस्तित्व ते दाखवितं, त्याचं कार्य ते दाखवितं. तो त्याच्या लोकांसोबत स्वतःहून नातं प्रस्थापित करणारा देव आहे. आणि एवढंच नाही, तो प्रत्येक जीवनाचा काय आहे, तो स्रोत आहे. त्याने फक्त सृष्टीच निर्माण नाही केले, तो आपला देखील महान निर्माण करता आहे. त्याने हे जीवन दिलेलं आहे, हा श्वास त्याने दिलेला आहे आणि सर्व काही त्याच्याच पासून आहे. आणि मग त्याची सत्यता आणि विशेष करून तो जिवंत आहे ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल शिकतो, तर ते आपल्याला ख्रिस्तामध्ये कसं पाहायला भेटतं. ख्रिस्तामध्ये आपण ते कसं समजू शकतो. मग ख्रिस्त काय म्हणतो माहिती का, योहान 14:6 मध्ये, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. ख्रिस्त त्या जिवंत देवाचं परिपूर्ण प्रगटीकरण आहे. तो महान प्रभू आहे. आपल्याला ज्यावेळेस एकाच देवाबद्दल शिकायला भेटतं, तर आपल्याला एकाच मध्यस्थ्याबद्दल सुद्धा बायबल शिकवितं. 2 तिमोथी 2:5 मध्ये आपण पाहतो की एकच देव आहे आणि देव आणि मानव यांच्यामध्ये सुद्धा एकच मध्यस्थ आहे सुरुवातीपासून. जर एकच देव आहे आणि एकच मध्यस्थ आहे, तर नेहमीसाठी तारणाचा मार्ग सुद्धा एकच आहे, नेहमीसाठी ती सुवार्ता सुद्धा एकच आहे, नेहमीसाठी ते अर्पण सुद्धा एकदा सार्वकालिक असलं पाहिजे. आणि त्याची सत्यता आपल्याला त्यातून पाहायला भेटतं, बरोबर की नाही. तो एकच आहे आणि म्हणूनच त्याच एका देवाबद्दल विचार करत असताना अंतिमतः फिलिप्पियरास पत्रामध्ये आपल्याला शिकायला भेटतं की त्या एकच देवासमोर प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ ही कबूल करणार आहे की तो प्रभू आहे, तो सार्वभौम देव आहे. तर तो जिवंत आहे त्याबद्दल आपण शिकलं, तो एकच देव आहे त्याबद्दल आपण शिकलेलो आहे. पण तो जिवंत आहे त्यासोबतच काय बरं, तो खरा आहे. जिवंत आणि खरा हे दोन्ही शब्द सोबत आहेत. तर ज्यावेळेस तो खरा आहे किंवा तो सत्य आहे त्याच्याबद्दल आपण शिकतो, तर का बरं मुद्दाम होऊन या प्रश्न उत्तरामध्ये ते अशा प्रकारे शब्द ते घातलेले आहेत की जिवंत आणि खरा. ज्यावेळेस जिवंत आणि खरा हे दोन्ही शब्द समोर येतात, तरी त्याची वास्तविकता, सत्यता दाखवितात. ज्यावेळेस तो खरा देव आहे म्हटलेला आहे,
याचा अर्थ खोट्या देवांपासून वेगळा. तो स्वतःमध्येच सत्य आहे, तो कशावरही तो अवलंबून नाही. तो देव कसा आहे, सत्य आहे, आणि तो खोटेपणा तो त्याच्याकडे पाहणार नाही, तो फसवणारा नाहीये. आणि आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो खोटं बोलणारही नाही. तिताला पत्र अध्याय 1 आणि वचन 2 आपल्याला त्याबद्दल शिकवितात. तो विश्वसनीय आहे, म्हणून त्याचं वचन सुद्धा विश्वसनीय आहे. आणि तो एकमेव देव आहे जो आपण कल्पिलेल्या त्या विचारांसारखा नाहीये. तो सत्य आहे. आणि म्हणूनच जिवंत आणि खरा ह्या दोन शब्दांबद्दल आपण विचार करतो, तर एक तर तो सक्रिय आहे, तो कार्य करणारा देव आहे, त्याची नजर सगळ्यांवर आहे, त्याची कान सगळ्यांकडे आहेत, सर्व गोष्टी त्याच्या इच्छेने घडतात, सर्व गोष्टी तो त्याच्या इच्छेनुसार घडून आणतो. त्यासोबतच तो जिवंत आणि खरा म्हटल्यानंतर आपल्याला हे पाहायला भेटतं की ही वास्तविकता आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचं खोटं नाही. म्हणूनच देवाचे सेवक जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की देवच एकमेव असा आहे जो स्वतःमध्येच सत्य आहे, बाकी सर्व गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत. तर त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, कारण तोच खरा आणि जिवंत देव आहे. तर आपला जो आजचा प्रश्न होता तो अशाच प्रकारचा होता की एकापेक्षा अधिक देव आहेत का? तर मग त्याचंच उत्तर आपण पाहत होतो, आणि त्यामध्ये मग आपण पाहिलेलं आहे की केवळ एकच देव आहे. आणि मग अनुवादाच्या पुस्तकातून आपण थोडक्यात शिकलो की जिथं तो अनन्य म्हटलेला आहे परमेश्वर, तर त्रैक देवाबद्दल आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्याबद्दल आणखी पुढे आपण पुढचा जो प्रश्न आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये अभ्यासणार आहोत, तिथं आपल्याला आणखी जवळीकतेने त्रैक्याबद्दल आपल्याला शिकायला भेटणारच आहे. परंतु तो देव कसा आहे, जिवंत आणि खरा देव आहे, त्याबद्दल सुद्धा आपण शिकलेलं आहे. तर मग ज्यावेळेस ह्या एकाच जिवंत आणि खऱ्या देवाबद्दल आपण शिकतो, तर मग हे आपल्या कौटुंबिक जीवनावर, आपल्या आपल्या सामाजिक जीवनावर, आपल्या कामाच्या ठिकाणी आणि मंडळीच्या आपल्या या जीवनावर कसं प्रभाव पाडतं, आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हे सत्य कसं प्रभाव पाडतं? काय वाटतं ज्यावेळेस तुम्ही जिवंत देवावर मनन करता की तो एकच जिवंत खरा देव आहे, तर मग वैयक्तिक तुमच्या जीवनावर किंवा माझ्या जीवनावर काय प्रभाव पडतो त्याचा, या सत्याचा? काय वाटतं? आपण भय धरतो, बरोबर. सॉरी, आपण अवलंबून राहतो, बरोबर. आपण त्याच्यामध्ये आश्रय घेऊ शकतो, बरोबर. बरोबर, बरोबर. तर हे व्यक्तिगत रीतीने आपण विचार करू शकतो. मग कौटुंबिक आपल्या क्षेत्रामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये हे सत्य मग आपल्यावर कसं प्रभाव पाडतं? एक पती पत्नी म्हणून, लेकर म्हणून. एकच देव आहे, तर कुटुंबाचं कर्तव्य आहे की त्या देवाने कुटुंब व्यवस्था कशी लावलेली आहे आणि त्याचे नियम काय आहेत आणि कुटुंब कशा प्रकारे वाढावं यासाठी त्या एका देवाचं जे शिक्षण आहे ते समजणं गरजेचं आहे. राईट, राईट, राईट. बरोबर, अगदी बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे देवाने जी रचना लावून दिली नाही का आपल्याला, त्याबद्दल आपण गंभीर होतो अगदी. बरोबर आहे, बरोबर आहे. तर पत्नी पत्नीच्या जागेवर काम करायला लागते, पती पतीच्या जागेवर काम करायला लागतं, त्याची जबाबदारी पूर्ण करायला लागते. पती पत्नीची जागा नाही घेत किंवा पत्नी पतीची जागा घेत नाही. लेकरं त्यांना दिलेल्या जबाबदारी समजू शकतात. का बरं? कारण माहित आहे देव आहे, एकच देव आहे. आणि देव आहे आणि हे बरोबर आहे, पण देव तो आहे कसा आहे, त्याची गुणवैशिष्ट्य काय आहे, त्याची आपल्याकडून अपेक्षा काय आहे, या सर्व गोष्टी जर देव एक आहे किंवा अनेक आहे किंवा आहे किंवा नाही असा जर विचार केला तर पत्नीला जगी ज्ञान आहे, पतीला जगी ज्ञान आहे, आई वडील जे आहेत त्या याने ते कुटुंब चालवतात. पण ज्यावेळेस समजतं एकच देव आहे आणि त्याच्यासमोर जर आपल्याला हिशोब द्यायचा आहे तर त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं आणि ते समजून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. बरोबर.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. सामाजिक आपल्या जीवनावर आणखी काय प्रभाव पडू शकतो? म्हणजे शेजाऱ्यांप्रती, आपण समाजामध्ये राहतो, आपण बाहेर राहतो जगात, त्यावर कसा प्रभाव पाडतं हे सत्य? बरं. तुला पण सत्य. देवाची गुण ओके. बरोबर आहे. आपण प्रीतीद्वारे दाखवतो, आपल्या जीवनातून दिसतं ते, बरोबर. कारण जर आपण देवावर प्रीती करतो तर आपण नक्कीच एकमेकावर पण आहे, परंतु आपल्या आपल्या जी प्रीतीपूर्ण अंतःकरण असतं. देवाची ओके. आपल्या समाजात तसे अनेक प्रीती करणारे आहेत, आपल्यापेक्षा अधिक दयाळू आहेत. अधिक हे सर्व असताना हे तर करायचंच आहे, पण ते आपण हे सर्व करत असताना त्या एकाच देवाच्या काही जे करत आहोत ते आपल्याला प्रगट करणं एवढं सोपं नाही. नाही. पण संधी आली तर आपल्याला सांगायला ते प्रगट करता आलं पाहिजे की हे काय आहे, मी चांगला नाही किंवा काय नाही, माझ्यावर जी दया झाली किंवा ज्या प्रकारे प्रसंग असेल त्याप्रमाणे आपल्याला त्या एकाच देवाला प्रगट करणं गरजेचं आहे. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. मग समाजाबद्दल विचार करत असताना आणि समाजात वावरत असताना मग त्याच्यामध्ये नागरी नियम सुद्धा आले, बरोबर. बघ त्याच्याबद्दल सुद्धा आपण विचार करतो. सगळ्या गोष्टींद्वारे आपण विचार करतो. बरं, कामाच्या ठिकाणी हे कसं प्रभाव पाडतं आपल्या? केलेली सुरुवातीला शोधून प्रत्येकच ठिकाणी समाजामध्ये ते सुवार्ता केंद्रित जीवन. मलाच वाटते की ज्या व्यक्तीचं जेव्हा जीवन बदलतं ते आपोआपच सुवार्ता केंद्रित जीवन लोकांपुढे जातं. आणि ते बरोबर, ते जबाबदारी फळ. पण आहे, ते कामाच्या ठिकाणी फळ. पण दिसतं ना. बरोबर आहे. ते बोलतात आदर लोक हे जरा वेगळे आहे तिकडे. ते दिसून येतात. बरं, फळ. बरोबर आहे. कामाच्या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ख्रिस्ताची ओळख होते त्यावेळेस मी एकटा असो, कुटुंबात असो, समाजात असो, कामाच्या ठिकाणी असो, प्रश्न आहे या ठिकाणी देवाने मला ठेवले हे जे आहे इथं मी स्वतःहून नाही, तर याला मर्यादा आहेत. आपलं ख्रिस्तीपण, वचन, बायबल हातामध्ये घेता येत नाही. पण जशी वेळ येईल त्यावेळेस आपल्याला जे आहे आम्ही वेगळे कसे आहोत हे दाखवण्यासाठी अगदी नम्रतेने, लीनतेने आहे. आणि विधाता विशेषतः जर तुम्ही समाजात अशा ठिकाणी आहेत की विधर्मी लोक सण पाळत आहेत, अनेक गोष्टी करत आहेत, त्या ठिकाणी माहितीये का आपल्याला दिसतात इतर ख्रिस्ती लोक सर्व त्यामध्ये सहभाग घेत आहेत. हो. आणि आपल्याला ते जर माहितीये का त्या ठिकाणी नको म्हणायचं आहे तर देवाची कृपा पाहिजे आहे. पण या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला हे समजायला पाहिजे की जर आपल्याला हिशोब द्यायचा आहे, देवाने मला या कामावर ठेवलेला आहे असा जर विश्वास आहे, तर कामाच्या ठिकाणी इतरांपेक्षा आपण अधिक विश्वासू असायला पाहिजे. अगदी बरोबर. नाहीतर आमचा जीव जिवंत आहे, आम्ही सारा आहोत कामाच्या नावाने माहितीये का एकदम तसं नाही झालं. आणि बरोबर. फारच आता उदाहरणार्थ आता विषय निघाला आमच्या आता नर्सेस ब्युरो आहे. आमच्या काय ज्या एवढ्या ख्रिस्ती आमच्या नर्सेस आहेत त्यांनी अशा प्रकारे हे केलेला आहे, अनुभव केलेला आहे. तिथे जाऊन ते पेशंटची सेवा करणाऱ्या अगोदर बायबल वाचत बसते. आणि त्यामुळे एखादी जर ख्रिस्ती व्यक्ती आहे आणि आमच्याकडे आली तर माहिती का ती जर हालेलुया आणि प्रेज लाव करत राहिली ना तर पहिलं हिला कसं घ्यायचं आणि हा प्रश्न पडतो. कारण का एवढा अनुभव आहे की ख्रिस्ती म्हटल्यावर माहितीये का तर ते चुकीचं आहे. बरोबर. आपल्या समाजात पण माहितीये का जे काम असो किंवा काय आहे, इतरांपेक्षा आपली त्या ठिकाणी जर देव आहे तर कामाच्या ठिकाणी आपली चिकाटी, विश्वासूपण आणि अनेक ज्या गोष्टी आहेत त्या कृतीतून दिसल्यानंतर ज्यावेळेस संधी मिळेल, ज्यावेळेस आपण बोलू त्यावेळेस अर्थ लागेल. नाही तर कृतीच काही नाही, पण देवाचा विषय निघाला की तुटून पडतो, त्याला काय अर्थ? प्रामाणिकपणे. सगळे बघतात ना ऑफिसमध्ये काय असं प्रसंग त्याला कुछ नाही मॅडम बाकी पण करते.
सब ठीक होगा. बरोबर. तो एक प्रभाव पण पडतो आहे. प्रामाणिकपणा म्हणजे बाबांचं म्हणणं पाहून की आपण स्टोरी कमी बरी हे घेऊन येणार ते घेऊन येणार पण ती देवाला भूल लागते ते तिच्या कृतीतून ती स्वतः घेतच नाही तर ते एक वेगळेपणा दिसून येतो की नाही बाबा हे लोक हे नाही करत काय पण नाही सगळं आहे ते. तिथल्या सगळ्या गोष्टी बनवतात. एक पेपर सुद्धा सगळं आहे. प्रामाणिकपणा. आपल्यापेक्षा नाही, काय झालेलं आहे माहितीये का याचं जे आहे, देव आहे, देवाचा विश्वास आहे. तो काय केलेला आहे की सकाळी प्रार्थना झाली की देवा तू थांब, मी संध्याकाळी तुला गरज पुन्हा भेटतो अशा याच्यातला आहे ते. पण जीवनात जे आहे हे फार गरजेचं आहे की आपल्या ख्रिस्ती समाजाला की हे जीवनात आचरायला तू एकटा असो तू कुठे असो तर ते बरोबर आहे प्रॅक्टिकल. हा. दुसरा विषय नाही. तो खातो पण पुढच्या पुढे जाऊन नाचतो आणि सगळ्या गोष्टी करतो. ते त्यांना आहे ना काय गमने तुमच्या शांततेने बरोबर आहे, अगदी बरोबर. वेगवेगळ्या प्रकारे आपण ते कुठे गेले तर त्या देव असं त्यांचे विचार आहेत. आपल्याला थोडं ते दर्शन. हम्म. बरोबर आहे, अगदी बरोबर. हम्म. जे तुमच्यावर हे करतात ना आरोप घेतात त्यांना तुमच्या कृतीद्वारे तुम्ही कुंठित करावे आणि मग त्यांना प्रश्न पडावा की अरे हे कसं आहे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. किंवा ज्या वेळेस याच्या अडचणीच्या प्रसंगात साहजिकच आहे. खर्च वाढलेला आहे, सारं वाढलेलं आहे आपल्याला पण त्याच्याकडे आपण ख्रिस्ती व्यक्ती जी आहे ती कशी पाहतो त्याला समस्या येणार आहेत पण देव माझी गरज पुरवल मला कुठं काटसर करायला पाहिजे तो जे आहे किंवा जो जैगिक मनुष्य आहे त्या गोष्टीकडे त्याच नजरेने पाहतो ते जर आपण पाहत असलो तर मग आपला आणि त्यांचा देव जो आहे यामध्ये फरक. अगदी बरोबर. बरोबर. तर शेवटी मग आपण येतो म्हणजे थांबण्याच्या अगोदर ते म्हणजे मंडळीच्या बाबतीत. आता हे सत्य आपल्या जीवनावर कसं प्रभाव पाडणार ठरतं ज्यावेळेस मंडळी बद्दल आपण विचार करतो, आपण मंडळीमध्ये आहोत आणि मंडळीमध्ये आपण वावरत असताना. पहिले म्हणजे मला असं वाटतं जर एकच देव सर्व मंडळीचा आहे तर सर्वांना हे समजायला पाहिजे की आपण एक कुटुंब आहोत. Right. त्याचा जो देव आहे जर माझा देव त्याचा जो आहे तर मला त्यांच्यामध्ये काय अशक्तपणा असेल किंवा काय वेगळेपणा असेल काही चुका असतील पण जर ते पण त्याच देवाला हे करत आहे मी पण त्या देवाला एकच देव म्हणून म्हणतोय तर आपलं त्यांच्या बाबतचं जे सर्व जैगिक रीतीने जे पाहणं असतं ते बदलायला पाहिजे. Yes. आणि त्याच वेळेस आपल्या स्वतःकडे पाहून मला कशी संधी मिळाली मला कसं माहितीये का देवाने वेळ दिला माझ्याबाबत कसं शांततेने किंवा धीराने घेतलं त्याच्यासाठी पण घ्यावं. आणि म्हणून आपले जे नातेसंबंध आहेत चर्चमध्ये दुजाभाव नसावा किंवा भाषा किंवा राहणीमान किंवा काय म्हणतं की गरीब श्रीमंत किंवा शिक्षण यामधला कुठं भेद असा नसावा. बरोबर आहे, अगदी बरोबर. तर आपल्याला ऐक्यात बांधून ठेवतं बरोबर. थोडक्यात. बरोबर. आपल्याला गंभीर ठेवतं देवाच्या उपासनेबद्दल सुद्धा आपल्याला ते गंभीर बनवतं. ओके. तर खूप अद्भुत हा विषय आहे आणि जर आपण व्यावहारिक रीतीने पण जर त्यावर मनन करत राहिलो तर अनेक गोष्टी आहे. पण थँक्यू सो मच बाबा या मला तुम्ही समजावून सांगितलं तुम्ही पण आणि आपण सर्वांनी त्यावर विचार विनिमय केला आणि माझी खात्री आहे की ज्यावेळेस आपण खरं व्यावहारिक रीतीने पण या गोष्टीकडे पाहतो तर ते फार अजून प्रभावी आपल्याला समजण्यास मदत होते की ते आमच्या जीवनामध्ये कसं लागू होतं देवाचं वचन आणि ते आमच्या जीवनावर प्रभाव पाडायला लागतं. बरोबर. तर ह्या गोष्टी मी जास्त ह्या दिवसात शिकलो मी जेव्हा इंटर्नशिपचे क्लास सुरू झाले त्या दिवसामध्ये या गोष्टी अधिक शिकायला भेटल्या आणि त्याच गोष्टीवर मी विचार करत होतो देवाबद्दल शिकत असताना पण की वैयक्तिक रीतीनं ते अधिक मला गंभीर बनवतं माझ्या कार्याबद्दल
जबाबदार बनवतं, देवाबद्दलचं योग्य जी भीती आहे ते निर्माण करतं, ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या विश्वासाने पूर्ण करण्यासाठी कुटुंबाबद्दल च्या जबाबदारीमध्ये गंभीर बनवतं, बाहेर सुद्धा कसं वागायला पाहिजे त्याबद्दल गंभीर बनवतं, मंडळीमध्ये सुद्धा कशा प्रकारे ऐक्यात राहू आणि कशा प्रकारे मंडळीवर प्रीती करू शकतो आपण आणि कशा प्रकारे त्याचा गौरव करू शकतो, या सर्व बाजूंमध्ये ते कार्य करणारं ठरतं. तर देवबाप करो आपल्या सगळ्यांना याद्वारे आशीर्वादित करो. आपण इथे थांबणार आहोत आणि आपल्यामध्ये बाबा ते शेवटची प्रार्थना करतील, परंतु जर आपले काही प्रार्थना विनंत्या असतील तर आपण सादर करू शकता त्यासाठी प्रार्थना